या छत्रपती घराण्यावर जे नितांत प्रेम केलं, पोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून ते आतापर्यंत या 2 दशकात पूर्ण फिरलोय, महाराष्ट्र पिंजून काढलंय. छत्रपती शाहू महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी मला ती संधी आली होती. शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून जे बहुजन समाजाला आरक्षण ते जागृत करण्यासाठी, समाजाला सांगण्यासाठी की तुमचा सुद्धा अधिकार आहे, ही सुद्धा मला संधी आली होती. हे अनेक 15-20 वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अतिवृष्टी असेल किंवा ओला दुष्काळ, कामगारांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हे सगळं या दौऱ्याच्या माध्यमातून मी सगळ्यांना भेटू शकलो, समजू शकलो. का शिवाजी महाराजांच्यावर, शाहू महाराजांचे इतके लोक प्रेम करतात ते मी अनुभवू शकलो. आणि त्याच्यात एक वेगळी ऊर्जा मला मिळाली, याबद्दल काही दुमत नाही. हे माजी मुख्यमंत्री यांना लक्षात, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. वेगळी असते आणि म्हणून आपण हे पद स्वीकारावं. मी मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रसंगी ज्यावेळी मी पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींना भेटलो त्यावेळी मी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं त्यांना पुस्तक दिलं होतं आणि त्या पुस्तकात मी माझा अभिप्राय सुद्धा लिहिला होता आणि ते मी त्यांना वाचायला सुद्धा सांगितलं. आणि तो अभिप्राय हाच होता की आय स्टँड बाय द प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज. ह्याचा अर्थच थोडक्यात असा आहे की शिवाजी महाराजांच्या आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे, जी आयडिओलॉजी आहे, त्याप्रमाणेच माझी ह्याच्या पुढे वाटचाल आणि त्याप्रमाणेच या 6 वर्षात राजकारण विरहित समाजाला जिथं जिथं असेल तिथं मी त्याप्रमाणेच मी चाललो. हे मला अभिमानाने आपल्याला सांगायचं आहे. या 6 वर्षात ज्यावेळी मी खासदार झाल्यापासून अनेक कामे केले, पण प्रामुख्याने एक 7-8 कामं जे मला मुद्दाम आपल्या पुढे सांगायचे. माझा कार्यकाळ हा कसा समाज हिताच्या दृष्टिकोनातून होता हे मी आपल्याला एक 5-6 मुद्दे आपल्या पुढे मांडू इच्छितो. त्यात म्हणजे पहिल्यांदा व्यापक दृष्टिकोनातून जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली असेल तर ती मी केली समितीच्या वतीनं. राष्ट्रपती आले, नौदल प्रमुख आले, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आले, अनेक व्यापक स्वरूपातून ती दिल्लीतली शिवजयंती सुरू झाली, आज तागेत चालू आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती पहिल्यांदा देशात स्वातंत्र्याच्या नंतर जर कुणी साजरी केली असेल ते आम्ही सर्व खासदारांनी. शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा पूर्वी सुरू झाला असेल, पण त्याला आणि जोमाने करण्यासाठी
देशातून नाही तर परदेशातून लोक तिथं कसे येतील आणि शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी राजदूत कसे येतील हे शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी आणून दाखवलेले आहे. 25 देशाचे राजदूत आले होते शिवाजी महाराजांना नतमस्तक करायला. पहिल्यांदा इतिहासात हे असं घडलेलं आहे. माझ्या संसदेत पार्लमेंटमध्ये मी मोजको बोललो, पण सगळ्या बोलण्यात शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकरांचा विषय असल्याशिवाय मी पुढे जात नव्हतो. बोलून दाखवलं की बाबासाहेब आंबेडकर, मी शाहू महाराजांना सांगितलं ही इज अ पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी. त्यावेळी सगळ्या खासदारांनी त्यावेळी टाळ्या वाजवल्या. गडकोट किल्ल्यांसाठी न चुकता रायगड प्राधिकरणाचं काय काम चालू आहे, ह्याच मॉडेल पूर्ण देशात कसं लागू शकतो हे सुद्धा मी न चुकता बोललो. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी मी गडकोट किल्ल्यांसाठी माझा नेहमी प्रयत्न राहिला. 5 डिसेंबरला माझ्या जीवनात सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग आणि महाराष्ट्रात तो अविस्मरणीय प्रसंग. राष्ट्रपतींना 5 डिसेंबरला रायगडला बोलवलं शिवाजी महाराजांना वंदन करायला, नतमस्तक व्हायला. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा प्रोटोकॉलनी सांगितलं होतं की रोपवेनी तुम्ही जाऊ शकत नाही, तरी ते आले. हा इतिहास आहे. मला 1-2 महत्वाचे मुद्दे या प्रसंगी सांगायचे की 5 मे किंबहुना आझाद मैदानला सुद्धा 2017ला लोकांना आवडो की न आवडो तिथं स्टेजवर जाण्याची धाडस कोणी केली नाही, कोणी हिंमत दाखवली नाही. आणि मी स्वतः त्या स्टेजवर गेलो ज्यावेळी कुठल्याही पुढाऱ्यांना परवानगी नसताना. त्यावेळी सगळ्या समन्वयकांनी मला आग्रह केला आणि मी त्या स्टेजवर गेलो आणि सगळ्या मराठा समाज किंबहुना सगळ्या बहुजन समाजाला मी विनंती केली. आणि मग सगळा समाज हा तिथून निघून गेला. नाही तर तिथं काय जर घडलं असतं तर महाराष्ट्राला ते महाराष्ट्राला परवडलं नसतं. तसे रिपोर्ट्स आहेत, त्यात मी काय जास्त खोल जात नाही. मी त्यावेळी बघितलं नाही की भाजप सरकार आहे आणि महाविकास आघाडी त्यावेळी विरोधी पक्ष हे, त्या विरोधी पक्षाच्या विरोधात आपण भूमिका घेतो, समाजाची भूमिका. आरक्षण रद्द ज्यावेळी झालं 5 मेला, त्यावेळी मी आत्ताच्या महाविकास आघाडीची बाजू घेतली. महाविकास आघाडी माझं जमते म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी मी बाजू घेतली. त्या भाजपला वाटलं असेल की मी विरोधात भूमिका घेतोय, पण माझी भूमिका ही राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं आणि समाजाचा हित पाहण्यासाठी ही सगळी मी भूमिका घेतली. मी कुठेही या 6 वर्षात राष्ट्रपती नियुक्त खासदारची जी गरिमा असते, जे महत्व असते नाही, पण हे सगळं होत असताना हे का जमू शकलं मला? कारण का माझ्या हातात आवडो काय नावडो परत ती सत्ता होती. सांगायचे सत्तेत असल्यानं तुम्हाला जाणला ते सत्तेचा उपयोग करून घेतला तर तुम्ही समाजाचं कल्याण करू शकता. उदाहरण, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन जे चालू आहे, पुरातत्व खात्यावर एक दगड सुद्धा हलवू शकत नाही. असल्यामुळं आज पुरातत्व खातं सुद्धा माझ्या एक गोष्टीला ऐकून घेते आणि देशात पहिल्यांदा सगळ्या जगातला मोठा किल्ला रायगड, दुर्गाराज रायगडचं संवर्धन, एवढी मोठी गोष्ट हे का घडू शकले? हातात न कळत सत्ता असल्यामुळं मी दिल्लीत त्यांच्या तिथं बसून, त्यांच्या मानगुट्यावर बसून मी सगळे कामं करू शकतो. दुसरं उदाहरण मला द्यायचं आहे की ज्यावेळी सांगलीत आणि कोल्हापूरला जो महापूर आला होता, महापूरमध्ये माझं काय योगदान आहे त्याच्यावर मला काही इथं आज बोलायचं नाहीये, पण एनडीएमसीच्या माध्यमातून आणि दिल्लीत बसून
छत्रपती घराण्याचे नेहमी लष्करचे असणारे चांगले संबंध हे लक्षात ठेवून मी 14 नौदलच्या तुकड्या घेऊन मी स्वतः त्यांच्या प्लेनमधनं कोल्हापूरला आलो. आज जर त्या दिवशी तुकड्या जर पोहोचल्या नसत्या तर काय हाल झाले असते हे मला सांगायची गरज नाही. हे सगळं घडलं न कळत ही सत्ता असल्यामुळं. म्हणून मला असं वाटलं की आता संपलंय आणि पुढे काय करायचं. एवढे 2022 पर्यंत समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलेले मी. नवीन राजवाड्यात एवढं वैभव असताना सुद्धा मी मोजून 5-6 दिवसच जातो महिन्यातले. पण आपल्याला याच्या पुढे लोकहिताचे कामं करायचे असतील, जनसेवा करायची असतील, म्हणून आज मी प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठीच बोलवली. 2 निर्णय मी घेतलेले. त्यातला पहिला निर्णय हा राज्यसभेचं आपण जर समीकरण जर पाहिलं असेल तर येत्या जुलै 6 जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचं समीकरण काय? 2 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, किंबहुना माझं चुकलं 3 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा शिवसेना आणि 1 जागा काँग्रेस. हे अशा 7 जणांचं समीकरण. आताचं समीकरण काय म्हणते? विधानसभा झाल्यानंतर 2 जागा भाजपला जातात, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा काँग्रेस आणि 1 जागा शिवसेना. 6वी सीट याचं संख्याबळ कमी असल्यामुळं कुठलाही एक पक्ष किंवा कुठली एक आघाडी त्यांना तसं मिळू शकत नाही. कारण का जे राहिलेले मत आहेत, जे तुम्हाला 42 कोशंट लागते, त्या 42 कोशंट मध्ये जर तुम्हाला खासदारकी मिळवायची असेल तर महाविकास आघाडीकडे 27 मत आहेत आणि भाजपकडे 22 मत आहेत. तर माझा क्लेम असा राहणार आहे की या वर्षीची राज्यसभेची इलेक्शन, राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे. तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून माझं कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात, किंवा 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदान त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित समाजाचं हित पाहिलं. गडकोट किल्ल्यांचं काम करत असताना, दुर्गराज रायगडचं काम करत असताना काही पाहिलं नाही मी. नुसतं एकच की आपले गडकोट, शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी असेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी हा माझा स्वभाव असेल. हे सगळं होत असताना माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने माझा पहिला आव्हान राहील, विनंती राहील की जे 29 अपक्ष आमदार आहेत, त्याच्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांना कुठं व्हीप लागत नाही. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे. नुसतं शिवशांचा वंशज म्हणून नाही, तर मी केलेलं कार्यपद्धती माझी पहा आणि तुम्ही मला आपण जाहीरपणाने मला मला सपोर्ट करावं. तुम्हाला मी निश्चित भेटायला येणार आहे, माझी बाजू तुम्हाला समजून सांगणार आहे. पण मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा जर एक व्यक्ती, छत्रपती घराण्याची एक व्यक्ती जर सामाजिक हितासाठी राजकारण विरुद्ध काम करू शकते, तर मग आपण याच व्यक्तीला परत एकदा राज्यसभेला पाठवू शकत नाही. हा माझी त्याला विनंती राहणार आहे. दुसरी, जे पक्षातले लोक आहेत, वेगवेगळ्या पक्षातले, महाविकास आघाडीतले असतील, भाजपमधले असतील, मी ज्यावेळी तुम्हाला सपोर्ट केला त्या लोकहिताच्या दृष्टिकोनातून सपोर्ट केला.
गडकोट किल्ल्यासाठी मी बघितलं नाही मला किती मतं पडणार आहे. दुर्गराज रायगडचा इतिहास संवर्धन करताना मी पाहिलं नाही की मला त्यात किती मतं मिळतील किंवा याचा माझा वैयक्तिक राजकीय फायदा कसा होईल, अजिबात पाहिलं नाही. 2007 पासून बाहेर पडलोय मी आजपर्यंत मी पाहिलं नाही की मला काय फायदा होईल याच्यातला. पण समाजासाठी शिवशाहूचा वंशज या नात्याने मी बाहेर पडलो. आज तुमची वेळ आलेली आहे. तुम्ही सुद्धा एक चांगली व्यक्ती, माझं कार्यकाळ संपला असल्यामुळं जे माझं योगदान आहे त्याची दखल घेऊन आपण मला राज्यसभेत पाठवावं म्हणून मी सर्वपक्षीय नेत्यांना मी विनंती करू इच्छितो. आपण पाठवाल हा माझा विश्वास आहे. म्हणून मी स्पष्टपणे एकदा सांगू इच्छितो, मी कुठल्या पक्षात जाणार नाहीये. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढणार आहोत. मी आजपासून कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये. माझा दुसरा निर्णय, मी 2000 अनेकदा मी म्हणतोय 2007 पासून म्हणजे लोकांना समजावं म्हणतो मी बाहेर पडलोय आणि मला प्रेम का मिळते. या घराण्यात माझा जन्म झालाय. शिवशाहूचा वंशज आहे मी आणि शिवशाहूचा वंशज या नात्याने कुठेतरी काम करायचा प्रयत्न करतोय. एक त्या घरातला एक मी स्वतः राजा म्हणते पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या घरात एक राजा आमच्याकडे दागी यायला लागलाय म्हणून एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. त्यावेळीपासूनच त्यांच्या डोक्यात होती की संभाजी छत्रपतीने नवीन पक्ष स्थापन करावा. अनेक संघटनातले लोक वेगळ्या नुसतं मराठा समाज नाही, वेगळ्या समाजातले वेगवेगळे संघटनेतले लोक मला नेहमी सपोर्ट करतात. ही ताकद आहे छत्रपती घराण्याची. आणि मला नेहमी वाटायचं ही ताकद आपण संघटित का करू शकत नाही. किती वेळ नुसतं समाजासाठी पडायचं, आपण राजकीय आवाज उठवायचा काही नाही. कधी वेळ एक नव्हते असं म्हणायला काय हरकत नाही. पण चांगले अनुभव आले, मला वाईट अनुभव आले. पण एवढं निश्चित आहे की ह्या लोकांना, या जनतेला शिवाजी महाराजांच्यावर, शाहू महाराजांच्यावर प्रेम करण्याची जी जनता आहे या सगळ्यांना एका छताखाली हे कसं आणता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न आजही होता, पूर्वी सुद्धा होता आणि याच्या पुढे सुद्धा राहील. आणि म्हणून मी निर्णय आज घेतला आहे, जो माझा दुसरा महत्वाचा निर्णय, जो राजकीय निर्णय आहे, ते म्हणजे या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, जिथं अन्याय होतो तिथं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव देशभर जगात पोहोचवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित संघटना स्थापित करणार आहोत. आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाहूचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंचुनगडला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी, या लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो ती स्थापन झालेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी माझा सामाजिक प्रवास सुरू झाला त्यावेळीच अनेक लोकांची इच्छा होती की राज्यात तिसरी आघाडी निर्माण व्हायला पाहिजे.
तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे. त्यांचा मी आदर करतो, त्यांचा मी आभार सुद्धा व्यक्त करतो या प्रसंगी. या 5-6 दिवसात काय ताकद असेल सोशल मीडियाची, काय ताकद आहे शिवभक्तांची. अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक मला मेसेज करण्याचं मेसेजच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, मी शेवटी फोन उघडायचं बंद केला. की सगळ्यांचं म्हणणं होतं, बहुतांश लोकांचं म्हणणं होतं की समय लगे आपण स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. असंच प्रेम याच्या पुढे हीच भावना तुमची राहायला पाहिजे आमच्याबद्दल. पण पहिला टप्पा माझा राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा असणार आहे की स्वराज्य हे संघटित करायला पाहिजे. आपली ताकद तिथं निर्माण व्हायला पाहिजे. आणि स्वराज्य संघटित करत असताना आपण ज्या पद्धतीने प्रेम दिलं, आपण ज्या पद्धतीने ताकद दिली, पण मी या प्रसंगी एवढं सुद्धा सांगू इच्छितो, ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्या बाबत समजू नये. माझी त्याला तयारी सुद्धा आहे. पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे. आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे. मला वाटते मी सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडले. आपले काय प्रश्न असतील तर मी जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करेन. परत एकदा मोदींनी आणि फडणवीसांनी तुम्हाला विनंती केली की परत मी राष्ट्रपती मी स्पष्ट क्लिअर केलेलं आहे. मी अपक्ष म्हणून राज्यसभेचे इलेक्शन लढवणार आहोत. मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. आणि ते सुद्धा संख्याबळ कमी असल्यामुळं 6वी जी जागा आहे त्यांच्या कोट्याची जागा मला घ्यायची नाही. जी 6वी जागा आहे त्याचं संख्याबळच कमी असल्यामुळं इलेक्शन तर लागू नये. आणि सगळ्यात ज्यांनी समाजासाठी एवढं योगदान दिलं आणि माझं माझे काम करण्याची पद्धत जर त्यांनी सगळी पाहिली तर त्यांनी ते राज्यसभेची सीट मला त्यांनी द्यावी, मला पाठवावं, हे माझं म्हणजे मला विश्वास आहे. सगळे यासाठी तुम्ही भेट घेणार आहात? काल पक्षांशी भेट घेणार भेटला नाही. परवाच्या दिवशी तुम्ही फडणवीसांना भेटला, मात्र इतर जे महत्वाचे पक्ष आहेत राज्यातले त्यांच्यापैकी तुमची कोणाची चर्चा झाली त्या कारणे सर्वानुमते जर व्हायचं असेल तर तशी काही अपील केलं? माझी कोणाशीही चर्चा झालेली नाहीये. देवेंद्रजी फडणवीसांना सुद्धा मी भेटलो. त्याला कारण हे होतं की त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली होती. जे तुम्ही म्हटलं हे समीकरण जोडायचं असेल तर हे सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. किंवा जे काय असेल ते राजकारण मला अजून समजून आता स्वीकारलं. आणि जे 29 आमदार जे अपक्षीय असतील मी सगळ्यांची भेट घेणं काही चुकीचं नाही. म्हणून मी पहिला टप्पा माझा हा असणार आहे की सगळ्या 29 आमदारांना मी आवाहन करू इच्छितो, त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही यार पाहिजे 10 अनुमोदक असतात. 10 जर तुम्हाला उभारायचं असेल तर 10 अनुमोदन करण्यासाठी या 10 आमदारांनी पुढे यायला पाहिजे. म्हणून तुम्ही आपण या पाठोपाठ मी लगेच सगळे जे प्रमुख नेते असतील त्यांना सुद्धा मी भेट घेईन. त्यात काय कमीपणा वाटण्याचं काय. कोट्यातली जागा तुम्हाला कुणाच्याच कोट्यातली जागा तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही नाकारताय की त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आल्यास तुम्ही स्वीकारण्यास तयार आहात? राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याने मी कोणाकडे गेलो नाही आणि म्हणून मला त्यांना डिस्टर्ब सुद्धा करायचं. जो माझा अधिकार आहे तो आपण बघू. आणि म्हणून मी आज ठरवले की आपण अपक्ष म्हणून जायचं. त्यांना अपक्ष म्हणून जर सन्मान करायचा असेल तर ते मला सांगतील, नाही तर आपला मार्ग आहे चालू. देऊ केली तरी नाही, आता मी माझी मानसिकता तयार केलेली आहे की अपक्ष म्हणून. तुम्ही एकीकडे म्हणताय की मी अपक्ष निवडणूक लढवणार आणि दुसरीकडे संकेत देत आहे स्वराज्याच्या माध्यमातून जर हा पुढे राजकीय पक्ष जर
झाला तर तुम्हाला कसं वाटते की नाही, बघा, तो आज तो विषय नाही आहे. आज तर तो विषय नाही. तो विषय मी का बोललो, कारण का तुम्ही स्वतः बघितलं असतं की ज्या पद्धतीने सोशल मीडियावर मुवमेंट चालू झालेली आहे, ज्या पद्धतीने मला 2007 पासून मी जसं बाहेर पडलो त्यावेळीपासून मला लोक बोलतात असं ना कोणी पक्ष काढणं हे चुकीचं नाही ना काढू नये काय दुसऱ्याने काढायचं आम्ही काढायचं नाही असं कुठं काय पहिला आमचा टप्पा आहे. मला समजून ना माझी ताकद सुद्धा काय आहे. आपण स्वराज्य संघटित करू आणि मग पुढे ठरवू. पण तुम्ही म्हणालात स्वराज्य ही संघटना जर राजकीय झाली तर वावगई कोणी समजू नये, तर ही तुमची पुढच्या राजकीय ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधल्या पावलाचं म्हणजे नाती समजावी का? हे प्रेशर आहे का बाकीच्या पक्षांवर जर तुम्ही पाठिंबा दिला नाही तर? माझी स्पर्धा माझ्याशी आहे. माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. मी सगळ्या जे शिवभक्त आहे ना संघटित करण्यासाठी मी भाग पडलोय. त्याचा अर्थ दुसरा कोण काढतो तो त्यांचा प्रश्न आहे. पण आता महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण आहे प्रचंड दरी निर्माण झाली आहे. म्हणजे एखादे जे विरोधी पक्ष आहेत आणि जे सत्तेतले पक्ष आहेत ते एकमेकांशी सौहार्दाने बोलतात की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. तर अशा परिस्थितीमध्ये सर्व पक्षीयांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल का? त्यांचं एकमत होईल का? म्हणजे तुमचं असेसमेंट काय? तुम्ही काय विचार मी करू? असेसमेंट काय केलं नाही, पण एवढं मला माहिती आहे की जेच मागास मी बोलत होतो की 6 वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला तर मी पोषक उमेदवार आहे सर्वांसाठी. महाराज, आगामी निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आता आपली संघटना आहे, आपले कार्यकर्ते विविध पक्षांचे आपल्याला मानणारे आहेत वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी, तर त्यांनी काय भूमिका घेतली आगामी आता निवडणुका? मी अजूनही मला पहिल्यांदा दौरा आखायला पाहिजे. दौरा आखल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना कसं संघटित व्हायचं आहे आज मी जाहीर केलेलं आहे. पण उद्या त्यांच्या मनात काय आहे एक दौऱ्यात गेल्याशिवाय समजणार नाही. इथं पुण्यात किंवा मुंबईत किंवा नवीन राजवाड्यापासून समजणार नाही. तर त्याला त्यांच्या ऑन फील्ड जायला पाहिजे. आणि ऑन फील्ड जाण्याची जेवढी माझ्याकडे ताकद आहे महाराष्ट्रातील मोजके लोक आहेत जेवढी फिरू करू शकतात. गेल्याला शब्द मी नेहमी पाळतो आणि म्हणून तिथं जाऊ पोहोचू त्यांच्याकडे, त्यांच्या काय भावना समजू पुढची काही नाही. भाजपनं तुम्हाला राज्यसभेवर संधी दिली होती, त्यांच्यासोबत काढली जातात त्यांच्या आहे बघा 6 वर्ष राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यामुळे त्यांनी शिफारस नरेंद्र मोदीजींनी म्हणून मी त्यांना आभार व्यक्त केलं. मी कोणाच्या विरोधात निघालो नाही. पण त्याचा आभार व्यक्त केलं नाही. पहिलं माझी सुरुवात केलं ते त्यांचा आभार व्यक्त केलं. मी देवेंद्र फडणवीसांना आभार व्यक्त केलं मुंबईत आणि काय आभार व्यक्त करायचं. म्हणून आता मी माझी लाईन क्लिअर आहे अपक्ष. का दूर ठेवतात? तुम्ही दोन प्रमुख सत्ता स्थानं असताना एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे भाजप आणि इतर पक्ष त्यांच्यापासून स्वतःला का म्हणून तुम्ही आता दूर ठेवता? लोकांना आवडलं नाही. सुद्धा त्यांना छत्रपती पाहायचंय. छत्रपती हा घराण्यात जन्म झाल्यामुळे जरा सगळ्यांना घेऊन जायचा त्याचा स्वभाव असतो. पण आता कुठेतरी राजकारणात काय यायला पाहिजे की सडेतोड सुद्धा बोलता येईल. पूर्वी जरा सांभाळून बोलायचं. आता जर चुकलं तर तिथल्या तिथं करेक्ट व्हायला पाहिजे. मग दाबून ठेवायचं नाही. ही लाईन संघटनेचं काही चिन्ह ठरवलेलं आहे का किंवा नाही अजून चिन्ह काही ठरवलं नाहीये. चिन्ह काही ठरवलं नाही. कलर सुद्धा ठरवलं नाहीये. तसं दौऱ्यात जाऊ त्यावेळी सांगितलं लोक हा कलर घ्या हे चिन्ह घ्या. पण रक्तात एक हृदय हा केशवी पट्टा तर कोणी काढून इलेक्ट्रल मेरिट मध्ये येत आहे. तुम्ही एकतर हे अत्यंत भावडेपणाने मानताय की सगळ्यांनी येऊन मला पाठिंबा द्यावा अशी कदाचित तुमची अपेक्षा असेल तुमच्या 6 वर्षाच्या कामावर. या सगळ्या सीझन पॉलिटिकल पार्टीज आहेत. पॉलिटिकल निगोशिएशन्स केल्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही हे निगोशिएशन्स कसे करणार आहात? अगदीच इतकं प्रांजळपणे तुम्ही जर सांगताय की त्यांनी मला पाठिंबा द्यावा किंवा मी त्यांच्याकडे जाईल तर हे सरळ सरळ पॉलिटिकल प्लॅटर आहे. तुम्हाला एक भूमिका कुठली तरी घ्यावी लागेल या बाजूची किंवा त्या बाजूची. सगळे मिळून तुम्हाला आणून तुम्ही पुन्हा एक नाव राजकीय पर्याय देताय हे सुद्धा त्यांना सांगताय. पुन्हा मला पाठिंबा सगळे मिळून द्या. मी बाबडच आहे आणि मी शिकायला राजकारण आणि उद्या काय करते याच्यापुढे बघू ना.
म्हणजे आपण आणि नाही दिलं तर सुद्धा माझ्याकडे पर्याय आहे. साताऱ्याचा आपण अनुभव पाहिलेला आहे म्हणजे ते- साताराचं ते माझे भाऊबंद आहेत, माझे भाऊ आहेत ते, त्यांच्याबरोबर मी काय प्रतिक्रिया नाही. देणार का अजून पक्षामध्ये? स्वतःची ते सीट आहे, समावेश होणार विरोध करण्याची इच्छा आहे का? स्वतःची सीट आहे. हा? मी कोणी सांगणार ते? माझी इलेक्शन लढवायची तयारी आहे. मला दहा जे आपले अपक्ष आमदार आहेत त्यांनी मला अनुमोदन दिलं ना, आपण निघालो. तुमच्याकडे काय आहेत का 10 आमदार तयार आहेत? मला तयार कशात नाही, तुमची चर्चा झाली मुळात मला बघायचं ना, आता तेच मला बघायचं आहे. मुळात त्यांनी महाविकास आघाडीलाच ऐका ना, पाठिंबा तेच मला बघायचं आहे. ते कुणाला पाठवण्यात माहिती नाही, पण ते तिकडे तिकडे करू शकतात. त्याला काय ओपन बॅलेट नाहीये, त्याला ओपन बॅलेट नाही, ते कोणालाही सपोर्ट करू शकतात. त्यांच्यात सिंगल पार्टीचा कोणालाही सपोर्ट करू शकते. मला हेच बघायचं आहे की शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता, शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि त्यांचा वंश शाहू फुले आंबेडकर नावाने काम करतो. जे मी 6-7 मुद्दे मोजके सांगितले, ह्याच्यात जर राजकारण विरोध कोणाची तिकडे सगळे सदस्य असताना सुद्धा मी महाविकास आघाडीची बाजू घेतली, असं कोण करते का? पण मी केलं आहे, बघू ना काय. तुम्ही म्हणालात मगाशी की दाबून ठेवलं आता होतं किती आणि बोलायचं? आता फ्रीडमनी मी बोलू शकते. हा. तर काही असं दाबून ठेवलेलं 6 वर्षातला काही विषय हा, नाही. तो विषय नाही. तुम्ही आत्ताच म्हणालात की- काय, तसं माझं ते होली वाक्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं होऊ शकते. आणि मी बोलणं होतो पण जरासा पॉईंट नव्हता, पण उलट आता असून दे, पूर्वी असून दे, चुकलं की आपण बोलायचं. मला ते असं म्हणत आहे की, एकदा त्या समीकरण जरा सांगा. मात्र तुम्ही असं म्हणलं की जनतेची कामं करण्यासाठी मला राज्यसभेवरती जायचंय, मात्र जनतेची कामं करण्यासाठी सुद्धा वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात विधानसभेमध्ये जायचं, नाही, नाही, त्यानंतर आता- राज्यसभा मला आवडते ना, इंटेलेक्च्युअल लोक तिथे येतात. मग दादा काय उद्या वेळपासून लोकसभेच लढवील असं नाही म्हणून मी लोकसभा लढवणार नाही. ज्या पद्धतीनं मला एकमेव माणूस आहे, एकमेव नाही, एक खरं 2-3 महाराष्ट्रात सोडले, ते महाराष्ट्रात कुठेही लढू शकते, त्यामध्ये मी एक आहे. झेंड्याचा रंग किंवा कुठला लोगो वापरणार याच्यामध्ये तुम्ही अजून काही स्पष्ट केलेलं नाही. पण ज्या मनसेनं शिवमुद्रा आपल्या त्यांच्या झेंड्यावर वापरली आणि त्याचा अपमान त्यांच्या पक्षामध्ये झाला, म्हणजे एकूणच आपण सोशल मीडियावर बघितलं की कशा पद्धतीनं शिवमुद्रा वापरली. लोकशाही सगळं चालतं, लोकशाही सगळं शिवाजी महाराज सर्वांचे त्यांचं ते बघतील. मराठा मराठा आरक्षणाचा याचा कुठं लढा या सगळ्या नाही, मराठा आरक्षणाचा विषय आमचा क्लिअर कट आहे. जे राज्याची जबाबदारी आहे ती नेहमी बोलतो आणि सेंटरची सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे. आणि जे मी पार्लमेंटमध्ये मी बोललो आणि हे तुम्हाला माहित पाहिजे आहे की मला परवानगी दिली नव्हती. मी परवानगी डिस्काउंट घेतली, स्पीकरला सांगितलं मला बोलायला लागतं आरक्षण लागतं का, मी शाहूचा औषध आहे त्याचे आरक्षण पाहिजे. माझा अजेंडा अनेक आता पूर्वीसारखं नुसतं मराठा राज्याभिषेक सोहळा किंवा गटकोट एवढंच ग्रुप नसतात, आता वास्ट झालेले आणि सगळे विषय पुढे सर, जाणार. या संघटनेच्या मार्फत तुम्ही म्हणजे गडकोटांचं संवर्धन किंवा शिवाजी महाराजांचा विचार हे तर सगळं आहे, पण या व्यतिरिक्त अजून कोणतेही इश्यू तुमच्या अजेंडावर आहे ज्याला तुम्ही स्पर्श करू इच्छिता, ज्यावर काम करण्याचं तुमचं ध्येय आहे या हेच संघटनेच्या दौऱ्यात हे सगळ्या क्लिअर होती. पण पहिला निश्चित आहे या गडकोट किल्ल्यांच्या बरोबर किंवा शिवाजी सोहळ्याच्या बरोबर शेतकऱ्यांचा विषय हिवाळाचा अजेंडावर असतात. बाकीचे विषय ऑटोमॅटिकली लोकांना भेटल्यानंतर भेटणं सगळं माहितच आहे मला, पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे ऐकून स्वराज्य हेच नाव का? मला आवडतं आणि माझा अधिकार आहे. काय झालंय आज बंद आहे, काय आक्षेप होता? समांतर तयारी. कोल्हापूर करवीर छत्रपतींचे कुलचार हे त्या प्रशासकीय लोकांनी समजून घेतले नसते. जे घडलं चुकीचंच घडलेलं, त्यामध्ये काय दुमत नाही. इंग्रजांची राजवट होती, निजामांची राजवट होती, त्यावेळी हा कायदा त्यांनी का आणला नाही? आता सुचलं त्यांना हा कायदा आणायचा. करवीर छत्रपतींचे कुलचार जे आहेत ते कशी तुम्ही चालू ठेवले, तर ते जो उडून करता येत नाही. पहिला निवेद सकाळी, संध्याकाळचा निवेद, पहिला अभिषेक, संध्याकाळचा अभिषेक,
देवीच्या वर ठेवणारं फूल हे छत्रपतींच्याकडनं दिलं जातं. जे देवीला मला वाटतं दसऱ्याच्या वेळी देवीला निद्रा करता देवी तो पलंग कर्मी छत्रपतींच्याकडे असतो. त्यावेळी तुम्हाला काही सुचत नाही का? आता तुम्ही बोललाच, तुम्ही आणलेच आहेत मुद्दाम फोटो. हा फोटो जो दिसतो तुम्हाला यामध्ये मी आहे. केव्हाचा हा 40 वर्षाच्या अगोदर आहे. हे कुठे काबारच आहे ना. हे आमचे वडील आहेत शाहू महाराज, महाराणी साहेब आहेत, आमच्या आई हे शांतीभाऊ मांगीराज आहेत. हे काबारच आहे. ही परंपरा नाही का? हा देवाचा फोटो आहे. मी शेवटी गेलो होतो जे आतून दर्शन घेतलं त्यावेळेस. आणि माझ्या आता एक फोटो इथं नाहीये. कोविडच्या वेळेस मी गेलो होतो त्यावेळी मी बाहेर डोकं टिकून मी दर्शन घेतलं. म्हणजे कायदा पाळणार मी माणूस आहे. आणि हा कोण आहे ना, तिने मला सांगितलं आज जाऊ शकत नाही, देऊ शकत नाही. हा कुठला तरी ग्रस्त आहे व्यवस्थापन. हा लेटेस्ट फोटो आहे. ह्याला चालतंय का? आणि म्हणून त्यांनी जे काही व्यक्त केली असेल, त्यांनी पत्रक काढलं असेल सुद्धा, ते माझ्या पुरतं मर्यादित आहे. ठीक आहे. पण जे काय आज बंद तुळजापूरला सगळ्या समाजातल्या लोकांनी, सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांनी, सगळ्याच बहुजन समाज लोकांनी जो बंद पुकारलाय त्याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे. सरकारने विचार करायला पाहिजे की माफी मागून सुद्धा हे लोक का करत. मी नाही सांगितलं त्याला. हे लोक का संघटित झाले, का बोलायला लागले, याचा सरकारने निश्चित विचार करणं गरजेचं.